आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको. अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा. जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र. एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पल्ल्याचा प्रवेश निश्चित करा. अपेक्स अकॅडमी, विटा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विटा शहरासह परिसरात खळबळ उडविणारा भीषण अपघात 1 मार्च रोजी सकाळी विटा कराड मार्गावर घडलाय. ऊसतोड कामगारांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना एका दुचाकी स्वारास पाठीमागून येणाऱ्या ST बसने जोरदार धडक दिले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा उपचाराअभावी मृत्यू झालाय. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात ST बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सूर्यकांत ईश्वर नलवडे, वय 53, राहणार विटा, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे नातेवाईक अंकुश तुकाराम नलवडे, वय 66, हे कराड बाजूकडून विटा शहराकडे मोटरसायकलने येत असताना नेवरीत हा अपघात घडला. आरोपी ST बस चालक वसंत माने यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने निष्काळजीपणे बस चालवून दुचाकीला पाठीमागून धडक दिले. या अपघातात मोटरसायकलचे सुमारे 4,000 रुपयांचे नुकसान झालं असून मैताला गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या. विशेष म्हणजे अपघातानंतर चालकाने जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न देता तसेच पोलीस ठाण्यास माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कंसे करीत आहेत. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या या घटनेमुळे परिसरात शांतता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. मात्र भरधाव व निष्काळजी वाहन चालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.